गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आमगाव पोलीस ठाणे हद्दीतील 65 धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हटविण्यात आले आहेत। या कारवाईमध्ये मंदिरे, मस्जिद, बौद्ध विहार आणि दर्ग्यांसारख्या विविध धार्मिक स्थळांचा समावेश होता। पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली। पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, महिला पोलीस हवालदार सत्यशीला चिपे आणि आमगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटील यांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली। या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळण्यास मदत होणार असून नागरिकांना शांततापूर्ण वातावरणात राहता येणार आहे। पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे। आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या धार्मिक स्थळावरील भोंगे हे उतरवण्याकरिता पोलीस प्रशासन आमगाव यांच्या वतीने जनसामान्यास त्याचप्रमाणे धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले होते। त्या आवाहनानुसार धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांनी भरघोस प्रतिसाद देऊन पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील धार्मिक स्थळावरील एकूण 65 भोंगे काढून घेतलेले आहेत। या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषणासाठी आळा बसू शकतो। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगाव आणि पोलीस स्टेशन आमगाव हद्दीत येणारे पोलीस पाटील यांनी मिळून केलेली आहे। NTV न्यूज मराठी, आमगाव, गोंदिया।